प्रियांनो, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान दुसरा अध्याय 13व्या वचनापासून ते अध्याय 3 पूर्ण पाहणार आहोत. आजच्या अध्ययनात आपण जे मुद्दे प्रामुख्याने पाहणार आहोत ते म्हणजे योसेफास मिसर देशात जाण्यास सांगणे, बेथलेहेम येथील मुलांच्या कत्तलीचा हेरोदाचा आदेश, योसेफ, बालक आणि आई यांचे मिस्राहून परतणे आणि बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनाला आपण आता पाहूया. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. मागे लोकांना वाटलं की हेरोद राजा फार प्रामाणिक आहे व खरोखर तो त्याची उपासना करू इच्छितो. जर देवाच्या दूताने ह्या लोकांना सावध केले नसते व त्यांना दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात जाण्याकरिता सांगितले नसते तर त्याने नक्कीच त्या बालकाला मारून टाकले असते. मला वाटतं की हे मागील लोक दक्षिणेकडे खाली हेब्रोनकडे गेले असणार व दक्षिणेकडील मृत समुद्र पार करून हेरोदच्या टप्प्याबाहेर गेले असणार. 13वं वचन पहा. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. दूताने योसेफाला दर्शन देऊन म्हटले की तू बालकाला येशूला घेऊन बेथलेम बाहेर जाण्याची ही वेळ आहे, कारण हेरोद त्याला मारण्याचा प्रयत्न करेल. आणि श्रोत्यांनो, योसेफाने स्वर्गदूताने जे काही सांगितले त्याचे त्वरित आज्ञापालन केले. नंतर 14 आणि 15 वचने. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे, हे जे प्रभूने संदेष्टाच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. होशेचे पुस्तक 11वा अध्याय आणि 1ल्या वचनातून हे विधान घेतलेले आहे. ही एक फार विलक्षण अशी भविष्यवाणी आहे, कारण ह्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पुत्राला मिसरमधून बोलावले जे एक राष्ट्र होते, मिसरमधून पुत्राला बोलावले जो एक व्यक्ती होता. 16वं वचन. तेव्हा मागे लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. श्रोत्यानो, जे काही मी आता आपणाला सांगणार आहे त्याचा काही भाग तर्क आहे आणि काही भाग विश्वसनीय वास्तविकता आहे. मी आधी उल्लेखल्याप्रमाणे मागी लोक मेंढपाळ जेव्हा त्या गायीच्या गोठ्यात आले त्यावेळी आले नाहीत. मागी लोक नंतर आलेत व 11व्या वचनाप्रमाणे योसेफाचे कुटुंब एका घरामध्ये जाऊन राहू लागले होते. जेव्हा हेरोदाने गुप्तपणे मागी लोकांशी बोलणी केली तेव्हा त्याने फार हुशारीने त्यांना विचारले की तो तारा आपणाला केव्हा दिसला त्याची नीट वेळ सांगा. मला वाटतं त्या मागी लोकांनी म्हटले असेल की जवळपास 1 वर्षापूर्वी. मग हेरोदने विचार केला असेल की जर ह्यांनी 1 वर्ष म्हटले आहे तर मी त्याला दुप्पट करून 2 वर्षे करीन आणि 2 वर्षाखालील सर्व लेकरांची मी कत्तल करीन. खरोखर हेरोद एक वेडा माणूस होता, फार क्रूर होता. 17 आणि 18 वचने पहा. इर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलाकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. श्रोतानो, ही सुद्धा एक असाधारण अशी भविष्यवाणी आहे. इर्मयाने असे म्हटले नाही की बेथलेमात आकांत ऐकू येईल. मला खात्री आहे की बेथलेमात सुद्धा फार आकांत झाला असेल, परंतु इर्मयाने ह्या ठिकाणी रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला असे म्हटले. रामा येरुशलेमेच्या उत्तरेकडे जितके दूर आहे तितकेच बेथलेम दक्षिणेकडे आहे. रामा हा इर्मयाचा प्रदेश होता,
मला असं वाटतं की जेव्हा सैनिकांना लहान मुलांची कत्तल करण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा त्याने हेरोदला विचारले असेल की मी कुठून सुरुवात करू? आणि राजाने म्हटले असेल की एरुश्लेमेच्या भोवती दक्षिणेला जितक्या दूर बेथलेम आहे व उत्तरेकडे रामा आहे, तितक्या दूरवरच्या परिसरात जितकी लेकरे आहेत त्या सर्वांची कत्तल करा. तरी सुद्धा रामाचा त्यात समावेश नव्हता. हेरोदाने अनेक मुलांची कत्तल केली. रामा ते बेथलेमपर्यंत जो आकांत सगळीकडे पसरला होता, त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही. हा परिसर 10 ते 12 किंवा 20 ते 25 मैल सुद्धा लांब असू शकतो. इर्मयाद्वारे करण्यात आलेली भविष्यवाणी श्रोत्यांनो अक्षरशः पूर्ण झाली. आता आपण 19 आणि 20 वचने वाचणार आहोत. मी आपले लक्ष ह्याकडे वेधायलाच हवे असे मला वाटते. आम्हाला हे सांगण्यात आले आहे की प्रभूचा दूत पनिएल येथे याकोबाला प्रगट झाला. उत्पत्तीचे पुस्तक 32व्या अध्यायामध्ये ह्याचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. येथे तो प्रभूचा दूत आहे. प्रभूचा दूत मानव देह धारण करून येण्यापूर्वीचा ख्रिस्त आहे. आता ख्रिस्त मिस्रमध्ये आम्हाला आढळतो. 19 ते 20 वचने पहा. पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बाळकाचा जीव घाव्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. येशूला मिस्रातून काढून इस्रायलमध्ये नेणे आवश्यक होते. महत्वाचे कारण म्हणजे तो नियमशास्त्राधीन जन्मला होता व त्याला मोशेच्या व्यवस्थेप्रमाणेच राहायचे होते. तोच एक असा आहे ज्याने ह्या नियमशास्त्राचे संपूर्ण पालन केले होते. मिस्रच्या प्रभावापासून त्याला दूर होणे आवश्यक होते. मोशेप्रमाणे किंवा इस्रायल जेव्हा एक राष्ट्र तयार होत होते तेव्हा ते मिस्रमध्ये होते. त्याप्रमाणे प्रभू येशूला मिस्रमध्ये राहायचे नव्हते. 21 आणि 22 वचने. तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद ह्याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिल प्रांतास निघून गेला. अर्खेलाव दुसरा हेरोद होता आणि हा सुद्धा फार क्रूर होता. 23 वचन. व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासोरे म्हणतील, हे जे संदेष्टांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याला नासोरी म्हणतील. श्रोत्यांनो, नासोरी ह्या शब्दासाठी हिब्रू शब्द आहे नेडझेर, ज्याचा अर्थ आहे फांदी किंवा बुंधा. नासरेत शहराला त्याच्या वैशिष्ट्यांमुळे नासरेत म्हणण्यात येईल. यशायाचे पुस्तक 11 अध्याय 1 वचन, यशायाचे पुस्तक 53 अध्याय 2 आणि 3 वचने आणि स्तोत्रसंहिता 22 अध्याय 6 वचन ह्यातील भविष्यद्वाण्या नासोरी ह्या शब्दामध्ये समाविष्ट आहेत. यशायाचे पुस्तक 11 अध्याय 1 वचन सांगतं, ईशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. तसेच यशायाचे पुस्तक 53 अध्याय 2 आणि 3 वचने, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. स्तोत्रसंहिता 22 अध्याय 6 वचन, मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्यांनी निंदिलेला, लोकांनी धिक्कारिलेला आहे. परंतु येशू ख्रिस्ताला हे नाव ह्यासाठीच देण्यात आले नाही की तो ईशायाच्या बुंधाला फुटलेला धुमारा होता, परंतु श्रोत्यांनो, ह्यासाठी देण्यात आले की तो नासरेत ह्या शहरात लहानाचा मोठा झाला व त्याला नासोरे म्हणण्यात आले, ज्यामुळे ती भविष्यद्वाणी पूर्ण झाली. आम्ही 4 भविष्यद्वाण्या ज्या ख्रिस्ताच्या जन्मस्थानासंबंधी बेथलेमात त्याचा जन्म होईल, मिस्रातून बाहेर बोलावण्यात आलेला, रामा येथील रडणे व आकांत व त्याला नासोरी म्हणतील, ह्या भविष्यद्वाण्या अगदी साधारणपणे स्वाभाविकपणे कशा पूर्ण झाल्यात ते पाहिले. ह्यामुळे अगदी विलक्षण विक्षिप्त वाटणाऱ्या भविष्यद्वाण्या वास्तविक रूपात पूर्ण झाल्यात. आता आपण 3ऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. बप्तिस्मा करणारा योहान जो राजाच्या आधी येतो, त्याच्या राज्याची घोषणा करतो आणि नंतर आम्हाला दिसेल की तो राजा येशूला बप्तिस्मा देतो.
3 अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात की त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता अचानकपणे बाप्तिस्मा देणारा योहान पवित्र शास्त्रातील पानावर आम्हाला झळकताना दिसतो. आमच्याजवळ फक्त मत्तेकृ शुभवर्तमानच असते तर आम्ही विचारले असते की तो कुठून आला, त्याची पार्श्वभूमी काय. कारण मत्तै त्याच्याविषयी आम्हाला काहीच सांगत नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे. मलाकी भविष्यद्वक्ताने आम्हाला सांगितले, मलाकीचे पुस्तक 3 अध्याय आणि 1 वचन, पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. निरोप्या येऊन राजासाठी मार्ग तयार करेल. हा निरोप्या बाप्तिस्मा देणारा योहान होता. निरोप्याची पार्श्वभूमी काय असते जाणून घेण्याची आम्हाला गरज नसते. जेव्हा श्रोत्यानो एखादी व्यक्ती आमच्याकडे निरोप घेऊन येते, तेव्हा आपण त्या व्यक्तीविषयी नाही, परंतु त्या व्यक्तीने जो निरोप आणला आहे त्या निरोपाविषयी जाणण्याकरिता उत्सुक असतो. आपण त्या व्यक्तीला धन्यवाद देतो, कधीकधी त्याच्या हातात बक्षीस म्हणून पैसे ठेवतो आणि त्याला रवाना करतो. तो आमच्याकरिता फक्त एक निरोप्या असतो, संदेशवाहक असतो. व मत्ते ही गोष्ट सुद्धा स्पष्ट करीत आहे. म्हणून तो शास्त्राच्या पानावर आम्हाला आढळतो. यहुदियाच्या रानात येऊन तो अशी घोषणा करू लागतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता आपण ह्यामधील 3 गोष्टींवर विचार करूया. एकतर पश्चाताप करा, दुसरी गोष्ट स्वर्गाचे राज्य आणि तिसरी गोष्ट जवळ आले आहे. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता पश्चाताप देवाच्या लोकांनी वळावे ह्याकरिता देण्यात आलेले आव्हान आहे. मूळ ग्रीक भाषेत हा शब्द आहे मेटोनोया, ज्याचा अर्थ आहे मन बदलणे. समजा आपण एका दिशेने जात आहात तर आपणाला वळायचे आहे आणि दुसऱ्या दिशेला जायचे आहे. पश्चाताप श्रोत्यानो, मला वाटतं की प्राथमिक रूपाने कोणत्याही वयातील ज्यांचे तारण झाले आहे अशा देवाच्या लोकांसाठी आहे. ते जेव्हा आत्मिक रूपाने थंड व्हायला लागतात, विश्वासामध्ये कमी पडायला लागतात, दुर्बळ व्हायला लागतात, तेव्हा त्यांनी वळावे आणि त्यासाठी त्यांनी पश्चाताप करावा. हा संदेश आशिया मायनरमधील प्रकटीकरणाचे पुस्तक 2 अध्याय 3 अध्याय ह्यामध्ये 7 मंडळांना दिलेला संदेश होता, जो खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. आता आपणापैकी काही लोक विचारतील की काय मग ज्यांचे तारण झाले नाही त्यांनी पश्चाताप करायला नको का? ज्यांचे तारण झाले नाही त्यांना सांगण्यात आलेले आहे की त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. हा संदेश पौलाने फिलिप येथील बंदिशाळेच्या नायकाला दिला होता. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि 31 वचनात त्याने म्हटले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्या माणसाला थोडा पश्चाताप करण्याची गरज होती. परंतु जेव्हा तारण न पावलेली व्यक्ती येशूवर विश्वास ठेवते तेव्हा ती पश्चाताप करते. विश्वास म्हणजे ख्रिस्ताकडे वळणे. जेव्हा एखादी न तारलेली व्यक्ती ख्रिस्ताकडे वळते तेव्हा ती ख्रिस्तावर विश्वास ठेवते. तेव्हा तिला विश्वास ठेवून ख्रिस्ताकडे वळायचे असते. जीवनातील काही गोष्टींपासून त्या व्यक्तीला वळावे लागते. जर आपण वळत नाही तर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताकडे वळलेले नाही. म्हणून पश्चाताप हा विश्वासाचा एक भाग आहे. परंतु न तारलेल्या लोकांसाठी प्राथमिक संदेश हा आहे की त्यांनी प्रथम येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. जेव्हा आपण त्याच्याकडे वळता तेव्हा आपण कशातरी पासून वळता. स्वर्गाचे राज्य म्हणजे स्वर्गाची पृथ्वीवरील सत्ता, आज जी आम्हाला अस्तित्वात असताना दिसत नाही. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकारे आज ह्या जगावर राज्य करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. राजाशिवाय राज्य असू शकत नाही व राज्याशिवाय राजा असू शकत नाही. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे असे म्हणण्यामागे बप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे काय म्हणणे आहे, त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? त्याच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की स्वर्गाचे राज्य जो राजा आहे त्याच्यामध्ये आहे. काय वर्तमान स्थितीमध्ये स्वर्गाच्या राज्याची वास्तविकता आहे? होय आहे.
जे त्याला तारणारा मानून त्याच्याजवळ येतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याचा अंगीकार करतात, ते सर्व त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात प्रवेश करतात व ते आज त्याचे आहेत. त्यांचे राजापेक्षाही अधिक जवळचे नाते त्याच्याशी आहे. ख्रिस्त वर आहे आणि विश्वासणारे ह्या पृथ्वीवर आहेत, जे त्याची वधू आहेत. आम्हाला त्याची आज्ञा पाळायची आहे. फक्त अधीन न राहता त्यापेक्षा अधिक काही करायचे आहे. आम्ही त्याच्यावर प्रेम करतो म्हणून आम्हाला त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 15 वचनामध्ये योहान आम्हाला सांगतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, हे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले. श्रोत्यानो, स्वर्गाचे राज्य म्हणजे पृथ्वीवर स्वर्गाची सत्ता. आता ख्रिस्त जगावर राज्य करीत नाही. आज जे म्हणतात की स्वर्गाचे राज्य आमच्या दिवसात सुद्धा पृथ्वीवर आहे, तर मी त्यांना म्हणेन की त्यांच्या विचारात काहीतरी चूक आहे. ख्रिस्त आता कोणत्याच रूपात येथे राज्य करीत नाही. फक्त तो ज्यांनी त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे त्यांच्या हृदयात तो वास करतो आणि त्यांच्या हृदयात तो राज्य करतो. परंतु एक दिवस तो ह्या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करण्याकरिता येणार आहे आणि जेव्हा तो असे करेल तेव्हा तो संपूर्ण विरोध, संपूर्ण बंड दूर करेल. मग ते आता सांगतो की जे काही तो लिहित आहे ते भविष्यवाणीची परिपूर्ती आहे. 3 अध्याय 3 वचन, त्याच्याच विषयी यशाया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. यशायाचे पुस्तक 40 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. योहानाने स्वतःविषयी फक्त इतकेच म्हटले की तो घोषणा करणार आहे व त्याचा उद्देश सरळ राजमार्ग तयार करणे हा होता. 4 वचन, ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. खरोखर श्रोत्यानो, तो एक विक्षिप्त माणूस होता व विक्षिप्त भोजन तो घेत असे. असाधारण असा वेश धारण करीत असे, ज्याच्यासमोर एक ध्येय होते, एक कार्य होते. त्याच्या वेशभूषेवरून तो खरोखर जुन्या करारातील एक व्यक्ती शोभतो, जो जुन्या करारातून निघून नवीन कराराच्या पानावर चालत असताना आढळतो. जुन्या करारातील संदेष्टांपैकी तो शेवटला आहे. 5 वचन, तेव्हा यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. लक्षात घ्या की अनेक लोक त्याच्या मागे झालेत. योहानाने एखादा हॉल, इमारत किंवा क्रीडांगण भाड्याने घेतले नाही. एखाद्या कमिटीने त्याला आमंत्रित केले नाही. खरं पाहता तो शहरात आलाच नाही. जर आपणाला योहान काय म्हणतो ते ऐकायचे असेल तर आपणाला त्याच्याकडे त्याला भेटायला रानात जावे लागेल, जेथे तो होता. अर्थातच ह्या पुरुषावर परमेश्वराचा आत्मा होता. 6 वचन पहा, त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्दे नदीत त्याच्या हातून बप्तिस्मा घेतला. दुसऱ्या शब्दात, ह्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला, ज्यामुळे त्यांनी बप्तिस्मा घेण्यासाठी पाऊल उचलले, ज्यामुळे हे स्पष्ट होते की त्यांनी जुन्या जीवनाचा त्याग केला व नवीन जीवनाकरिता सुरुवात केली. 7 आणि 8 वचने, परंतु परुषी व सदुकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. ह्या समाजात आदरणीय मानल्या जाणाऱ्या लोकांचे स्वागत तो कशा प्रकारे करतो पहा. तो म्हणतो, अहो सापांच्या पिल्लांनो. तुमच्या जीवनात ह्या नवीन जीवनाचा पुरावा मिळायला हवा. 9 वचन वाचूया. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. ह्या ठिकाणी तो एक फार जबरदस्त विलक्षण असे विधान करीत आहे. 10 वचन, आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. नवीन करारात फळ देण्याविषयी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. योग्य प्रकारचे झाड असेल तरच परिणामस्वरूप त्याला योग्य फळे लागतील. फळांचे झाडच फळ उत्पन्न करू शकते. जे झाड फळ देत नाही त्याच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेले आहे. सफरचंदाचे झाड सफरचंदच देईल.
आंब्याचे झाड आंबे देईल. परंतु जर आंब्याच्या झाडाला काटे लागलेत तर ते झाड आंब्याचे नसते, त्याला कापण्यात आलेच पाहिजे. मूळ आणि फळ दोघांचा फार निकटचा संबंध आहे. योग्य प्रकारचे फळ उत्पन्न करण्यासाठी त्या झाडाचे मूळ सुद्धा योग्य असायला हवे. अगदी हेच योहान ह्या ठिकाणी त्यांना म्हणत आहे. तो त्यांना म्हणतो की अयोग्य प्रकारचे झाड कापल्या जाईल व त्याला तोडून अग्नीत टाकण्यात येईल. 11वं वचन, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहनं उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. योहान म्हणतो, मी पाण्याने बाप्तिस्मा देतो, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हा आणि पूर्ण होऊन 2000 वर्षे होत आहेत. श्रोत्यानो, तुम्ही व मी पवित्र आत्म्याच्या युगात आहोत. ह्या वर्तमान युगात येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने आम्हाला परिवर्तित करीत आहे. दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल तेव्हा तो अग्नीने परिवर्तित करेल. आणि अग्नी म्हणजे न्याय. 12 आणि 13 वचने पुढे सांगतात, त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवेल, पण भूस न विजत्या अग्नीने जाळून टाकेल. तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रश्न हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा का झाला? 14 आणि 15 वचने पुढे आम्हाला सांगतात, परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येत आहे काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. श्रोत्यानो, ह्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु प्राथमिक कारण आम्हाला इथेच मिळते. प्रभू येशूने त्याला म्हटले, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला पापी मानव जातीसोबत पूर्णपणे जोडत आहे. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 12व्या वचनात म्हटले, ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. त्याने स्वतःला अपराध्यात गणू दिले. येथे एक राजा आहे ज्याने त्याच्या अधीन असणाऱ्यांशी स्वतःला जोडले. पुढे 16 आणि 17 वचने सांगतात, मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. श्रोत्यानो, आमचे ख्रिस्ताशी जोडल्या जाणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन आपल्या पापांबद्दल क्षमा मागतो, तेव्हा तो आम्हाला पापांची क्षमा देऊन आम्हाला आपली संतान बनवतो. तो आम्हाला जवळ घेतो आणि तेव्हाच आम्ही ख्रिस्ताशी जोडल्या जातो. ह्या ठिकाणी त्रैक्याचे प्रगटीकरण आहे. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून वर आला तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यावर कबुतराप्रमाणे उतरला व परमेश्वर स्वर्गातून त्याच्याविषयी बोलला. पित्याने म्हटले, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता त्याच्या लोकांशी जोडला गेला होता. तो किती विलक्षण राजा आहे. काय तो आपल्या जीवनामध्ये राजा आहे? काय त्याच्या हातात आपल्या जीवनाचे संपूर्ण नियंत्रण आहे? जर नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. आपण आपले जीवन त्याच्या हातात देऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणात तारणारा म्हणून स्वीकारू शकता आणि त्यालाच आपल्या जीवनाचा स्वामी, प्रभू आणि राजा बनवू शकता. ही संधी परमेश्वर आपणाला देत आहे. जर श्रोत्यानो, आपणाला पापांपासून मुक्ती हवी आहे, आपणाला सत्य जाणून घ्यायचे आहे, तर आजच प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आजच्या अध्ययनाद्वारे आपणास समजते की परमेश्वर त्याच्या लेकरांची नेहमी काळजी घेतो. तो त्यांना मार्गदर्शन करीत असतो.
आलेल्या प्रत्येक संकटामधून बाहेर पडण्यासाठी मदत करीत असतो. काय आपणास अशी काळजी घेणारा, मार्गदर्शन करणारा आणि सुटका करणारा परमेश्वर हवा आहे? तर मग त्याच्याकडे या, विश्वास ठेवा. जसे आज आपण पाहिलंय योहानाविषयी की त्याने संदेश दिला, पश्चातापास योग्य असे फळ द्या. आपण यासाठी तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. कृपाळू देव बापा, धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला नवीन गोष्टी शिकवत आहेस की जेणेकरून आमचं जीवन बदलावं. होय प्रभूजी, पश्चातापास योग्य असं फळ आमच्या जीवनामधून दिसावं. म्हणून प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, तू आमचा ताबा घे आणि प्रभूजी आमच्या जीवनाच्या द्वारे तू कार्य कर. आमचं जीवन हे तू आम्हासाठी खंडून घेतलेलं आहेस की जेणेकरून या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादित बनावं, त्या पापापासून आम्ही दूर राहावं. आणि म्हणूनच जो तू आमच्यावरती प्रेम करतोस, आमच्यावरती प्रीती करतोस, प्रभूजी तुझी कृपा आमच्यासाठी विपुलतेने आम्हाला मिळावी. या सर्व गोष्टी तू देतोस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.